नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या आमच्या कार्यक्रमात मी सुनीता तुमचं स्वागत करते. आज आपण संधिवात आणि आयुर्वेद या विषयावर चर्चा करणार आहोत. संधिवात एक गंभीर आजार असून यामुळे अनेकांचे जीवन वेदनामय झालंय. प्रामुख्याने 40 नंतर याचा धोका अधिक असतो. सांधेदुखी, सांधे आखडणे, सूज किंवा हाड वाढणे ही आजाराची काही लक्षणं आहेत. याचा परिणाम केवळ सांध्यांवरच होत नाही तर सभोवतालच्या पेशींवरही होतो. त्यामुळे वेळीच आयुर्वेदिक उपचार केले तर नक्कीच सांधेदुखीवर मात करता येईल. संधिवातावर कोणते आयुर्वेदिक उपचार केले जातात आणि पंचकर्माद्वारे संधिवात कसा दूर करू शकतो याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. आज आपण संधिवात आणि आयुर्वेद या विषयावर चर्चा करणार आहोत. याविषयी योग्य ते मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर प्रज्वल म्हस्के. डॉक्टर, स्वागत करते मी तुमचं खूप खूप. डॉक्टर म्हस्के यांनी आयुर्वेदात MD केलंय. त्यांचे स्वतःचे डिटॉक्सिफाय नावाचे बोरिवली, दादर, पुणे येथे क्लिनिक आहे. गेल्या 10 वर्षांपासून ते आयुर्वेदाची प्रॅक्टिस करत आहेत. संधिवाताविषयी तुमचेही काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला 9619222999 या क्रमांकावर संपर्क करू शकता. डॉक्टर, आजचा आपला विषय आपण घेतला की संधिवात आणि आयुर्वेद. तर आता घरोघरी आपण पाहायला गेलं तर संधिवात आणि जी सांधेदुखी आहे ती आपल्याला आढळून येते. तर नेमका संधिवात म्हणजे काय ते तुम्ही सांगा. थोडक्यात संधिवात म्हणजे संधीच्या ठिकाणी वाताचा प्रकोप होणं किंवा वात संचित होणं. प्रामुख्याने वात, पित्त आणि कफ या 3 फॅक्टर्सवर किंवा 3 दोषांवर शरीराची सगळी जडणघडण अवलंबून असते. वात जो असतो तो मूवमेंट देतो किंवा गती देतो. पित्त हे डायजेशन करतं म्हणजे परिणमन करतं. आणि कफ म्हणजे खोकल्यातला कफ नाही, कफ म्हणजे जे पोषण करतं. वात, पित्त आणि कफ या 3 दोषांनी शरीर चालतं. शरीर चालतानाच्या सगळ्या गोष्टी या 3 दोषांवर अवलंबून असतात. त्यांचा दोष असतो म्हणून दोष नाहीत, त्यांच्या शरीरावर त्यांचं कार्य असतं. त्यांचा धारणकर्ता जे आहेत, धातू जे आहेत, त्यांना चालवण्याचं काम हे दोष करतात. जिथे गती आहे तिथे वायू आहे. ज्या ठिकाणी संधीच्या ठिकाणी जिथे मुवमेंट्स होत असतात त्या ठिकाणी जेव्हा संधीच्या त्या पर्टिक्युलर भागामध्ये जिथे वात संचित होतो तिथे संधिवाताला सुरुवात होते. आणि मग जेव्हा तो वात प्रकोप व्हायला लागतो म्हणजे त्याचं वाढून जातं त्यावेळी संधिवात हा दुर्धर व्याधीमध्ये दिसायला लागतो. म्हणजे संधी जिथे जिथे आहेत, जास्त करून गुडघेदुखी, गुडघ्यांची सांधे, त्यानंतर आपल्या एल्बोचे जॉईंट्स, मानेच्या ठिकाणी सुद्धा जिथे जिथे आपला वर्टिबल कॉलम आहे तिथे हा वात संचित होतो. म्हणजे त्या गतीला कुठेतरी अवरोध निर्माण होतो, कुठेतरी अडथळा निर्माण होतो. आणि त्याची वेगवेगळी कारणं असू शकतात आणि म्हणून त्याला संधिवात असं म्हणतात. साधारणपणे ऑस्टिओआर्थरायटिस हा जो आधुनिक वैद्यक वापरतात शब्द, तो संधिवाताशी साधर्म्य असणारा असू शकतो. कारण त्याच्यामध्ये संधी ठिकाणी म्हणजे जॉईंट्समध्ये असलेले पेन किंवा जॉईंट्समध्ये असलेले डिफॉर्मिटी हा संधिवाताचा हे असतो. आणि त्याप्रमाणे संधिवातामध्ये वेगवेगळे प्रकार, जसे त्या ठिकाणी तो संधी असतो त्या ठिकाणी संधिवाताचे वेगवेगळे प्रकार मानले जातात. डॉक्टर, या प्रकारांबद्दल आपण बोलूयाच, पण एक प्रेक्षक आहेत आपल्याबरोबर. एक प्रेक्षक आहेत बुलढाण्याहून. तुमचा प्रश्न विचारता का? हॅलो. हा, बोला. हा, मी जिनचंद्र जैन बोलतो. हॅलो. हा, बोला, प्रश्न विचारा. हा, माझ्या मिसेसला स्क्लेरोडर्मा आहे. हा, पुढे बोला. स्क्लेरोडर्मा नावाचा संधिवाताचा आजार आहे. त्याच्याकरता आयुर्वेद मध्ये काय आहे? म्हणजे आम्ही आता सध्या ॲलोपॅथिक ट्रीटमेंट घेतो, पण ॲलोपॅथिक म्हणजे साईड इफेक्ट वगैरे होऊ लागले. आयुर्वेद मध्ये हे घ्यायचं. नक्कीच. त्यांचं वय किती आहे? त्यांचं वय 38 वर्ष आहे. बर. आणि कोण आहेत? पुरुष आहेत की स्त्री आहेत? स्त्री. बर. 38 वय आहे. आता त्यांना काय त्रास होतोय? त्यांना म्हणजे सगळे त्वचा टाईट झालेली आहे त्यांची. बर. कुठल्या ठिकाणी जास्त त्रास होतोय? त्यांना गिळताना त्रास होतो. गिळताना त्रास होतो. बर. त्याच्यानंतर त्वचा टाईट झालेली आहे.
तुमचा नीट ऐकू येत नाही आवाज. आवाज नीट ऐकू येत नाही, पण तरी सुद्धा डॉक्टर काय थोडक्यात तुम्ही उत्तर द्या. साधारण जेव्हा अशा प्रकारची अस्थिधातूजन्य विकार ज्यांना आपण म्हणू, अच्छा. असे जेव्हा विकार होतात त्यावेळेस त्यांना आपण फक्त संधिवात असं न म्हणता वाताच्या वेगवेगळ्या प्रकारांमध्ये त्याचा आपण अवलंब करता येतो. त्यासाठी जे आता आधुनिक वैद्यकशास्त्रामध्ये जी औषधं चालू असतात त्यात महत्त्वाचे म्हणजे त्या परिणामांना किंवा त्या लक्षणांना सप्रेस करण्यासाठीची औषधं जास्त करून दिली जातात, ज्या योगे शरीराचं एकूण चलनवलन व्यवस्थित व्हावं. व्यवस्थित होईल. त्यामुळे होतं कसं की आपल्या शरीराची जी नॉर्मल फिजिओलॉजिकल फंक्शन असतात त्यामध्ये सुद्धा डिफॉर्मिटीज येतात आणि त्यासुद्धा आपण कमी करायचा प्रयत्न करतो त्या औषधांमुळे. अच्छा. जी काही आयुर्वेदिक किंवा ॲलोपॅथिक औषधं असतात त्यांचा काही ठिकाणी अवलंब करावा लागतो, ज्या ठिकाणी खूपच क्रोनिक किंवा खूपच ॲक्यूट पेन असेल अशा ठिकाणी त्या गोष्टींचा वापर करावा लागतो. अच्छा. पण जिथे ज्या ठिकाणी आयुर्वेद या अशा प्रकारच्या व्याधींमध्ये महत्त्वाचा उद्देश असतो की त्यामधल्या ज्या वाढलेले वायू आहे किंवा वाढलेला पित्त जे प्रकृती आहे त्या प्रकृतीप्रमाणे कुठला दोष हा वाढलेला आहे आणि त्यामुळे कुठल्या धातुगत ह्या व्याधींचा प्रचार झालेला आहे. कारण संधिगत वायू आहे तोपर्यंत आपण संधिवात म्हणू शकतो, पण हा जो वात असतो जो इतर धातूंमध्ये म्हणजे ज्या रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र हे 7 धातू आपण मानतो, त्याप्रमाणे त्या धातूंना शुद्ध करण्यासाठी आपण औषधं करावं लागतात आणि म्हणून काही पंचकर्म त्यामध्ये करतात, ज्यामध्ये आंतरिक शुद्धी, ओव्हरऑल डिटॉक्सिफिकेशन जे आपण म्हणू, ज्याच्यामध्ये शोधन म्हणजे शरीराची शुद्धी करणं हे त्याच्यामध्ये करता येऊ शकतं. पेशंटला पाहून त्यांचं नीट परीक्षण करून आपण काही पंचकर्म त्यांना देऊ शकतो, पण ती पंचकर्म तुम्ही तुमच्या आयुर्वेदिक तज्ज्ञांकडे जाऊन नीटचं विचारून आणि करायला हवीत. घरी कुठल्या प्रकारची ती पंचकर्म अशा डिसिजन्समध्ये करू नयेत, कारण त्यामुळे काही तज्ञांचा सल्ला घेऊनच तज्ञांना सल्ला घेऊन केलेलं जास्त उत्तम. त्यामुळे कुठलेही औषधोपचार लगेच न थांबवता किंवा कुठून तरी काहीतरी वाचले म्हणून सुरू केलं औषध असं न करता तज्ञांना दाखवून अशा प्रकारच्या व्याधींना नक्की हे करता. डॉक्टर, पुन्हा एक प्रेक्षक आहेत आपल्या बरोबर. सुनील आहेत अमरावतीहून, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो सर. हा बोला. मॅडम मी श्री गवळी नालवाडा तालुका दर्यापूर जिल्हा अमरावतीवरून बोलतोय. बोला. तर माझ्या पत्नीला गेल्या 2 वर्षापासून सांधेवाताचा त्रास होतोय. बर. काय वय त्यांचं? हातात आकडे पण आहे, बोट सरळ नाही होत त्याची आणि हिवाळ्यामध्ये जास्त त्रास जाणवतो. बर. वय किती आहे त्यांचं? वय आहे सध्या 30 वर्ष. 30 वर्ष आहे. बर. कधीपासून त्रास जाणवायला लागला आणि कुठल्या सांध्यांमध्ये जास्त त्रास होतो? आणि दोन्ही हाताच्या आणि पायाच्या गुडघ्यापासून. सूज असते का तिथे? हा सूज असते. आयुर्वेदिक औषधं घेतली आता गेल्या 1 वर्षापासून. बरं. काही पंचकर्म केली गेली होती का? हॅलो सर. काही पंचकर्म केली गेलीत का? नाही सर, काही नाही. 30 वर्ष म्हणजे अगदी खूप कमी वयात नाही. आता हा सगळा व्याधी जो आहे तो खूप लवकरच्या वयामध्ये जाणवायला लागलेला आहे, कारण की आपली जी जीवनशैली चेंज होत राहिलेली आहे. आपण नवीन जीवनशैलीचा उपभोग घेतो आहोत, पण त्याकरता ज्या आपल्या पुराण काळापासून आलेल्या जीवनशैली किंवा आपली जी संस्कृती आहे त्याला थोडंसं हटून आपण या गोष्टींकडे जातो आहोत. त्यामुळे ह्या गोष्टी लवकर दिसून येतात, ज्याच्यामुळे हॉर्मोनल चेंजेस लवकर होऊन येतात. मासिक पाळीसुद्धा लवकर जाण्याचे चान्सेस अशा वेळेमध्ये असतात. अशा ठिकाणी त्यांच्या सांध्यांच्या ठिकाणी किंवा जे असं म्हणाले ते आयुर्वेदिक औषधं त्यांची चालू आहेत. आयुर्वेदामध्ये 2 प्रकारे जशी ट्रीटमेंट आपण करू शकतो, शमन आणि शोधन. तर यामध्ये शमनाबरोबर जी औषधं त्यांची चालू असतील आयुर्वेदाची, त्याच्यामध्ये महत्त्वाची म्हणजे वातनाशक अशी औषधं असतात, धातू पोषक अशी औषधं असतात आणि मल नीटचं बाहेर निघावं याकरता, जे मला आपल्या शरीरामध्ये साचून राहिलेली घाण बाहेर निघावलं याकरता काही औषधं असतात. जोडीला जी पंचकर्म केली जातात, पंचकर्मामध्ये पहिल्यांदा आपल्याला हे वेगळं डिफरन्शिएट करावं लागतं की तो संधिवात आहे का आमवात आहे. तर संधिवाताच्या ठिकाणी आपण स्थानिक स्नेहनशोधन म्हणजे स्थानिक ऑइल किंवा तिळाचं तेल म्हटलं की तिळाचं असं आपण बेसिक त्याचा हे असतो. तिळाचं तेल आपण त्या ठिकाणी लावून, जर तो आमवात नसेल तर, कारण आम जिथे असेल तिथेच तेल लावणं अपेक्षित नाही आहे. पण तो आमवात आहे ते त्यांनी कसं ओळखावं? त्यासाठी आपल्याला तज्ज्ञांकडून दाखवून काही रक्ताच्या तपासण्या कराव्या लागतात, त्या करून
म्हणून ऑस्टिओआर्थरायटिस आणि रुमेटॉइड आर्थरायटिस या दोन भागांना आपण आमवात आणि संधिवात असं म्हणू शकतो. आणि ते एकदा त्यांचं नीटसं झालं की त्यानुसार आपण त्यांना पंचकर्म करता येतात. अच्छा. गुडघ्यांसाठी जानुबस्ती आहे, बरं. त्यांच्या हातांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे बस्ती किंवा आपण पत्रपोटली स्वेद असं करता येतं. बरं. तर त्याप्रमाणे स्थानिक वायूला बाहेर काढण्यासाठी किंवा स्थानिक वायूचं शमन करण्यासाठी, शोधन करण्यासाठी आपण ती ट्रीटमेंट करतोच. पण त्या जोडीला काही बस्ती म्हणून ट्रीटमेंट दिली जाते ज्याला अच्छा. एनिमा म्हणता येईल. बरं. पण एनिमाचा मेन उद्देश असतो फक्त इव्हॅक्युएशन ऑफ बॉईल, म्हणजे फक्त शरीरातून मल बाहेर काढणे. बरोबर. बस्तीचा मेन उद्देश जो आहे तो फक्त मल बाहेर काढणे असा नसून बरं. रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन हे गुदद्वारामध्ये दिलं जातं. अच्छा. जसं आपण सलाईन हे इंट्राव्हेनस दिलं जातं, तसं हा गुदद्वाराद्वारे दिला गेलेला बस्ती हा प्रकार आहे. अच्छा. या बस्ती या प्रकारामध्ये काही तेल किंवा काढे या स्वरूपामधून ते खालून दिलं जातं, बरं. ज्याच्यामुळे आपल्या ज्या गुदाच्या अंतत्वचा असते जिला आम्ही रेक्टल म्युकोजा म्हणतो, अच्छा. तिथून त्याचं ॲब्सॉर्प्शन लवकर होतं. बरं. त्यामुळे रेट ऑफ ॲब्सॉर्प्शन फ्रॉम द रेक्टल म्युकोजा जो असतो तो लवकर होत असतो आणि म्हणून ते रॅपिडली काम करतं. अच्छा. आणि म्हणून ते केवळ तोंडावाटे न देता आपण तो काढा किंवा तेल किंवा अशा प्रकारची जी औषधं निर्माण केली जातात बरं. ती खालच्या वाटे आपण देतो. नक्की. साधारण त्यांचा क्रम असतो 8 दिवस, 16 दिवस, 30 बरं. दिवस म्हणजे प्रत्येकाच्या. ट्रीटमेंट किती दिवसांपुरती असते किंवा किती कालावधी आहे याचा? हां, त्यासाठी आपण प्रत्येक म्हणजे आमच्या क्लिनिक्समध्ये आम्ही करतो कसं की त्यांचं डिटॉक्सिफाय क्लिनिकमध्ये आम्ही त्यांचं ग्रेडेशन करतो. ओके. जेव्हा ते येतात त्यांचं प्रकृती परीक्षण, अग्निपरीक्षण केलं जातं अच्छा. आणि त्याप्रमाणे त्यांचा व्याधी बल काय आहे, रुग्णाचं बल काय आहे आणि त्याप्रमाणे ते किती सोसवेल आणि किती त्यांना ट्रीटमेंट करावी लागेल हे आपण ग्रेड केल्यानंतर त्यांना फेज ठरवतो. किती फेजमध्ये ट्रीटमेंट करावं लागेल, एका फेजमध्ये, 2 फेजमध्ये, 3 फेजमध्ये. साधारण 8 दिवसाचा आपण एक ट्रीटमेंटचा शेड्यूल जरी ठरवला तरी साधारण 3 आठवडे म्हणजे 3 फेज किंवा 4 फेज, अच्छा. जसं जसं क्रोनिक असेल डिसीज आणि ज्याप्रमाणे कॉम्प्लिकेशन्स असतील, म्हणजे फक्त संधी ठिकाणी फक्त वायू आहे असं नसून जसं तुम्ही म्हणालात की टिश्यूजमध्ये सुद्धा त्रास होतो, म्हणजे बरोबर. पेशी ज्या आहेत सॉफ्ट टिश्यूजमध्ये जेव्हा त्रास सुरू होतो, अच्छा. म्हणजे अस्थिपासून मांस आणि अस्थि यामधला जो कास्थी आहे म्हणजे कार्टिलेजेस आहे त्या ठिकाणी होणारा जो व्याधी आहे किंवा त्या ठिकाणी होणारी जी लक्षणं आहेत त्यांना दूर करण्यासाठी जास्त वेळ ट्रीटमेंट करायची गरज पडते. नक्कीच डॉक्टर. पुन्हा एक प्रेक्षक आहेत आपल्याबरोबर, निशा आहेत आपल्याबरोबर. तुमचा प्रश्न विचारता का? मला विचारायचं होतं की मला माझ्या मम्मीसाठी विचारायचं होतं. तिचं 46 एज आहे. बरं. तर तिला खूप म्हणजे गुडघ्यांचा आणि खांद्याचा त्रास होतो गेल्या 3 वर्षापासून. तर त्यासाठी काही उपाय आहे का? तिला म्हणजे अक्षरशः रात्री हात सुद्धा वर करता येत नाही कधी कधी. तर आम्ही आमचे एक आयुर्वेदिक डॉक्टर आहे, डॉक्टर शुभांगी फिरके म्हणून, तर त्यांच्याकडून आम्ही पंचकर्म चिकित्सा घेतली आहे. तिने दहन कर्म केलं होतं पण पुढची प्रोसिजर काही अजून केलेली नाहीये. आणि ती सध्या जिम पण करते आहे थोडं वजन कमी करण्यासाठी. तर ते बरोबर आहे का आणि औषध काय ते सांगावे. नक्कीच डॉक्टर. त्यांचं वय तुम्ही सांगितलं 46 इयर्स आहे. त्यांची मेनोपॉज आला आहे का? त्यांच्या पाळी बंद झाली आहे का? काय? त्यांची पाळी चालू आहे का अजून? हो नाही, त्यांची पाळीला गेले 5-6 वर्ष झाले, पाळी नाहीये आता. बरोबर. एक महत्त्वाचं कारण आहे आपण Menopause. नॉर्मली बघतो मेनोपॉजमध्ये, आणि जसं त्यांनी सांगितलं 2-3 वर्षापासून हा त्रास जास्त सुरू झाला. म्हणजे जेव्हा जेव्हा मेनोपॉझल एजमध्ये आपल्या शरीरामध्ये हॉर्मोनल चेंजेस होतात तशाच प्रकारे आयुर्वेदाप्रमाणे आपण त्याला जसं वय वाढायला लागतं तसं वायू वाढायला लागतो. वायू जर शरीरामध्ये वाढतो तसं वायूच्या गुणांप्रमाणे वायू आपल्या शरीरातली सुशीरता वाढवतं, म्हणजे हाडांमधली सुशीरता वाढवायला लागतात, म्हणजे आपली बोन डेन्सिटी होते ती कमी व्हायला लागते. आणि जसं त्यांनी सांगितलं वजन कमी करण्यासाठी त्यांनी जिम वगैरे लावले. होतं कसं, ओव्हर एक्झर्शन झाल्यानंतर सुद्धा एकतर आधीच ठिसूळ हाडं आहेत आणि त्यामुळे पुन्हा तो वजन जे आहे व्यायाम जास्त झाल्यामुळे पुन्हा त्याच्यामध्ये घर्षण ही प्रक्रिया जास्त होते. साधारणतः संधिवाताचा हाच महत्त्वाचा आहे की एकमेकांवर जॉईंट्स असतात ते घासले जातात आणि ते घासल्यामुळे तिथे ऑस्टिफाइड्स निर्माण होतात आणि ते जे टोकं आलेले असतात ती जास्त करून दुखायला लागतात आणि ती एकमेकांना जेव्हा चालताना आणि ह्या गोष्टी करताना दुखतं. आता त्यांनी म्हणाले की मी आयुर्वेदिक औषधांची ट्रीटमेंट घेते आहे, शमन औषधी घेते आहेत, तर त्यांना त्यासाठी काही पंचकर्म आपण नक्कीच सजेस्ट करू शकतो, ज्याच्यामध्ये आपण त्यांना आधी ग्रेडेशन, जसं मी म्हटलं तसं प्रत्येक क्लिनिकमध्ये जाऊन आपण त्यांचं अग्निपरीक्षण वगैरे केलं की मग आपण त्यांना सांगू शकतो की गुडघ्यांसाठी जानुबस्ती आहे, जानू पिचू आहे किंवा त्या ठिकाणी पत्रपोटली स्वेद आहे, अशा प्रकारची ट्रीटमेंट आपण स्थानिक देतोच आणि त्याच्या जोडीला आपण बस्ती ही ट्रीटमेंट देतो. जसं त्यांनी सांगितलं खांदे सुद्धा त्यांना वर घेता येत नाहीत. अशा वेळेस मन्यास ठिकाणी म्हणजे आपल्या मानेच्या जे सर्वायकल स्पाईन्स आहेत त्याच्यामध्ये वाताची संचरी जास्त होते आणि अशामुळे इथून खाली येणाऱ्या सगळ्या
नसा ज्या आहेत किंवा ज्या सगळ्या नर्व्स असतात त्यांच्यामुळे कंप्रेशन येतं. पण नेहमी सांधेदुखीच्या आजारांना आपण संधिवात म्हणू शकतो का? संधिदुखी हा आपण त्याचं लक्षण म्हणू. अच्छा. संधिवात हा व्याधी म्हणता येईल. बरं. म्हणजे सांधे प्रत्येक वेळी संधिवातामध्ये हो. सांधे दुखायला लागतात असं नाही. पहिल्यांदा संधिवातामुळे संधीची वाताची संचिती होते. म्हणजे याची काही लक्षणं आहेत वेगळी. बरोबर. म्हणजे जसं हा सांधेदुखी हे लक्षण आहे. बरं. त्या प्रत्येक वेळी सांधेमध्ये दुखणं जे आहे ते हळूहळू सुरू होतं. पहिल्यांदा कटकट आवाज सुरू व्हायला लागतो, नंतर मुवमेंट रिस्ट्रिक्ट व्हायला लागतात, बरं. खाली उतरताना चढताना त्रास व्हायला लागतो, खाली मांडी घालून बसताना त्रास होतो. जसं वय वाढतं तसं तसं आपल्या वजनाचा पण भार जो आहे तो जास्त करून गुडघ्यावर दिला जातो. आपली खाली मांडी घालून बसायची पद्धत आहे. आता बरेचसे जण खाली मांडी घालून बसू नका हा त्यांना हे दिला जातो. याचं कारण एवढंच आहे की मांडी घालून बसणं चुकीचं नाहीये, कारण आपण जेव्हा खाली बसतो अगेन्स्ट ग्रॅव्हिटी उठताना आपलं वजन जास्त होतं, हो ना. आणि ते संपूर्ण वजन जेव्हा गुडघ्यावर पडतं त्यावेळेस त्याचं दुखणं जे आहे ते अजून वाढतं. म्हणून अशा वेळेस त्या रुग्णांना खाली बसू नका असा सल्ला दिला जातो. नक्कीच डॉक्टर, आपण ही चर्चा सुरूच ठेवूया. डॉक्टर, आरोग्यम धनसंपदामध्ये आज आपण संधिवात आणि आयुर्वेद याविषयी चर्चा करतोय. यासंबंधी तुमचेही काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला 9619222999 या क्रमांकावर संपर्क करू शकता. आता वेळ झाली एका ब्रेकची. कुठेही जाऊ नका, बघत रहा आरोग्यम धनसंपदा.